मित्रांनो, माझ्या अंजली ठोंबरे युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जर कोणी चॅनल वरती नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला तर आजचा माझा मुद्दा समजलाच असेल टायटल वरून आणि थंबनेल वरून की माझ्या लव्ह स्टोरीचा पार्ट 2 आहे। तर मित्रांनो, आपला मुद्दा कुठपर्यंत आला होता की माझ्या वडिलांची लग्न करण्याची परिस्थिती नव्हती, कारण की माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात मला ह्यांनी पाहिलं होतं आणि डायरेक्ट म्हणजे लग्न करायलाच हे म्हणत होते की लगेच लग्न करायचं, जमवून वगैरे ठेवायचं नाही किंवा साखरपुडा करून ठेवायचं नाही। डायरेक्ट इकडची लोक म्हणत होती मिस्टरांच्याकडची, पण माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती। माझे वडील ऊस तोडत होते। माझ्या वडिलांनी मोठ्या बहिणीचं कर्ज काढून लग्न केलं होतं। माझी आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होती। माझी तेवढी परिस्थिती नव्हती लगेच माझं म्हणजे लग्न करण्याची। पण इकडची लोक काय म्हणायची, लग्न जमवायचं नाही, डायरेक्ट लग्न करू आणि कसं म्हणजे नाही का डायरेक्ट लग्न करू हे म्हणायचे। आम्हाला काय नका देऊ, फक्त नारळ आणि मुलगी द्या। पण माझ्या आई वडिलांची इच्छा होती की जेवढं आम्ही आमच्या मोठ्या मुलीच्या लग्नात दिलेलं आहे तेवढं हिच्या पण लग्नात द्यायचं। माझ्या आई वडिलांची अशी इच्छा होती, पण इकडची लोक काय थांबतच नव्हती, फक्त मुलगी द्या आमचं आम्ही करतो सगळं। पण मग त्याच्यानंतर मग काय पाहुणे रावळे म्हणले चला चला जाऊ द्या, कधीतरी करायचंच आहे। पण त्यावेळेस मी 9वीत होती आणि माझं लग्न जमलं होतं आणि 9वीतून माझं लग्न झालेलं आहे लहान वयात। त्यावेळेस माझं वय का नाही 13 ते 14 होतं। त्यावेळेस खूप कमी वयामध्ये माझं लग्न झालेलं आहे मित्रांनो। मग काय माझं वय लय खूप लहान होतं। मग माझी आजी म्हणायची की आमच्या मुलीचं लग्न नाही एवढ्या म्हणजे कमी वयात करायचं, आमच्या पोरीला शिकवायची अजून, अशी इच्छा होती। मग परत माझे मम्मी पप्पा पण म्हणायचे, चुलता म्हणायचा की आमच्या पोरीचं एवढ्या लवकर लग्न नाही करायचं, शिकवायची तिला। मग असंच होय नाही चाललं। मग चालल्याच्या नंतर मग तिकडचे लोक म्हणायचे फक्त येऊन आमच्या इकडचं बघून जावा। मग आता ते मला बघायला आलते तिकडच्यांना सगळं म्हणजे मी पसंत पडली होती। मग इकडचे मग म्हणायचे की या तुम्ही फक्त मुलाचं घरदार जमीन हे बघून जा। त्यावेळेस हे काय जेजुरी MIDCत कामाला होते, 15,000 रुपये त्यांना पगार होता आणि परमनंट जॉब होता। मग आता काय तेवढ्याच्या काळातले 15,000 म्हणजे लय वाटायचे। माझं 2013ला लग्न झालेले। मग घरच्यांना वाटायचं पोरग परमनंट नाही, इकुलते एक आहे, त्यांना बहीण नाहीये, भाऊ नाही, कोण नाही, ते आई वडिलांना एकटंच आहेत। आम्हाला 5 एकर शेती होती। मग घरचे माझ्या म्हणायचे की जाऊ द्या, चांगलं या, टाका जमवून। मग परत घरच्यांचा एकच विचार, पुरीचं वय लहान आहे, पुरीला अजून शिकवायचे, पुरीचं वय लहान आहे। मग इकडचे म्हणायचे असू द्या, आम्ही शिकवतो। मग त्याच्यानंतर लग्न जमवायला मग आमच्या तिकडचे म्हणजे चुलता, माझा भाऊ, चुलता, वडील वगैरे, मामा मामी इकडे आले बघण्यासाठी आले की ह्या माणसांनी काय त्यांच्यावरती जादूटोणा केला का काय माहिती, डायरेक्ट हे लग्न जमवूनच आले। आज गुरुवारी लग्न जमलं आणि पुढच्या बुधवारी तर लग्नच होतं। म्हणलं असं कसं काय लगेच लग्न जमवलं विचार। आणि मला तर काय ह्यांनी विचारलं नव्हतं घरच्यांनी की तुला मुलगा पसंत आहे का काय, हे मला पसंत होते आणि मी पण ह्यांना पसंत होती। आणि माझा भाऊ लहान होता आणि माझ्या भावाच्या हातावरती ह्यांनी नंबर लिहून त्यांचा दिला होता। मग माझ्या मम्मी पप्पांकडे एक बारका बटनाचा मोबाईल होता आणि त्या मोबाईलवरून मग मी दिला ह्यांना मिस कॉल मग मिस कॉल दिल्याच्या नंतर ह्यांनी फोन केला। मग असं बोलत चाललो। मग आमचं लग्न जुळवायचं। मग घरात कळालं की फोनवर वगैरे बोलते। तर मित्रांनो, असो तर व्हिडिओ आपला खूप मोठा व्हायला लागलेला आहे। आता ह्या आजच्या व्हिडिओला तुम्ही किती रिस्पॉन्स देताय ह्याच्यावरून मी बघते आणि पुढचा पार्ट 3 मी लवकरच टाकते। तर मित्रांनो, माझ्या लव्ह स्टोरीचा पार्ट 2 आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया आपण पार्ट 3 मध्ये। तर चला मित्रांनो, बाय बाय।